नमस्कार. माहेरची दिवाळीची सुट्टी संपून मी सासरी आले. ताईंनी सकाळी सकाळी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि आम्ही तो नाश्ता केला. त्यानंतर यांच्या पण कामाला सुरुवात झाली. त्यानंतर आमचा स्वयंपाक होऊन सगळं आवरलं आणि आम्ही शेडमध्ये गेलो बकरीचं पिल्लू बघायला. आज एकच दिवसाचं पिल्लू आहे. ते तुम्ही बघू शकता किती छान आहे ते. इथे अंशू आणि किमया पण त्या पिल्लूसोबत खेळत होत्या. त्यानंतर त्या एक एक पिल्लांना उचलत होत्या. त्या अजिबात घाबरत नाही. त्या त्यांच्यासोबत खूप खेळता मस्ती करता. किमयाला तर मी ते सांगत होते की नको ग त्याला त्रास देऊ, पण ती काही ऐकत नव्हती. तिला शेवटी ते पिल्लू हातात उचलायचंच होतं आणि तिने हातात उचललं. तिला मेंढीचं पिल्लंसुद्धा पकडायचं होतं. ती आजीला सांगत होती की चल आजी, आपण त्या पिल्ल्याला पकडू. मग आम्ही मेंढ्यांकडे गेलो आणि मम्मी त्या पिल्ल्याला पकडायचा प्रयत्न करत होत्या, पण ते इतकं चपळ होतं की नुसतं पळून जात होतं. शेवटी मम्मीने ते पकडलं आणि तिच्या हातात दिलं, पण तिला इथे खूप जड लागत होतं ते. मग ती म्हणत होती आजी, मी त्याला खाली ठेवू का? मग तिने खाली ठेवलं. त्या तिथून निघायच्या अजिबात नावावर घेत नव्हत्या, पण त्यांना बळजबरी घरी घेऊन आलो. तुम्ही बघू शकता त्या बकऱ्यांना पण बाय बाय करत आहेत. त्यानंतर किमयाला मी इथे जेवू घातलं आणि वेळ खेळून ती झोपली सुद्धा. ती झोपल्यानंतर मी थोड्या वेळाने बाहेर आली तर बघते तर काही खूप जोराचा पाऊस चालू होता. तर त्या पावसात आम्ही चहाचा आनंदसुद्धा घेतला आणि मस्त चहा पिला. हा पाऊस म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान करायला आलेला पाऊस आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं. आणि हे बघू शकता गुलाबाचे फुलं आमच्या घराबाहेर झाड आहे तर तिथले आहे. किती छान कलर आहे त्यांचा. त्यानंतर आमचं रात्रीचं सगळं आवरलं, जेवण वगैरे झालं. तुम्ही बघू शकता मम्मी इथे हॉलमध्ये टी व्ही बघता आहे आणि किमया पण त्यांच्याजवळ बसून खेळते आहे. ती मला सांगत होती आई बघ मी किती छान फिरवते, मला जमायला लागलं आता. थोडा वेळ तिची गंमत बघितली आणि तिला झोपायला सांगितलं. तिला थोडा खोकला होता त्यामुळे तिला थोडंसं औषध दिलं आणि असा संपला आजचा आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.